तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जात आहोत ते मालवण फिरायला. त्या म्हणजेच पहिलं म्हणजे स्पॉट म्हणजे फेमस असा धामापूर, त्याच्यानंतर आहे तुमचं राजकोट, मालवण बीच, त्याच्यानंतर आहे चिवला बीच आणि असे खूप सारे अनेक स्पॉट आपल्याला फिरायचे आहेत, मंदिरं फिरायचे आहेत. बघू 6-7 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत किती कवर होत आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओ संपूर्ण बघा. नक्कीच मला हा व्हिडिओ आवडला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, जस्ट पोचलो आता धामापूरला. श्रीदेवी भगवती मंदिर आणि श्रीदेवी सातेरी मंदिर आणि दाखवतो तुम्हाला. समोर दिसतंय ना तुम्हाला? दाखवतो सगळं दाखवतो. तर आधी पहिलं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेऊया. मालवणला आलात ना की तुम्ही नक्की विजिट करा आणि इकडचे जे लोकल आहेत ना त्यांना तुम्ही सपोर्ट करा, कारण रेट बघू नका. त्यांच्याकडे ऑथेंटिक असं सर्व खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे तिकडून तुम्ही परचेस करू शकता. इथे आहे श्रीदेवी भगवती मंदिर आणि या साईडला आहे ती श्रीदेवी सातेरी मंदिर धामापूर. चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आतील बाजू मंदिराची जुनं असं बांधकाम आहे आणि मूर्ती इकडे आलात ना तुम्ही फोटो वगैरे काय काढू नका. मूर्तीचे पावित्र्य राखा आणि मंदिर देवस्थान याचं पावित्र्य राखा, स्वच्छता ठेवा. त्यांनी जागोजागी फलक लावलेले आहेत. धामापूरला आलात, मालवणला आलात, नक्की या मंदिराला विजिट करा. इकडे आहे मंदिर आणि समोरच आहे लेक. आता आपण लेक बघूया. तुम्ही आता मंदिर बघितलात कसं बांधकाम आहे, कशी रचना आहे, कौलारू असं सुशोभित आणि खूप छान असं त्यांनी मेंटेन केलं आहे. तर त्याचं पावित्र्य राखून त्यांना देखील आपण सपोर्ट करूया. नक्की या, दर्शन घ्या आणि कसा वाटला तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, समोर आहे मंदिर आणि हा असा सुंदर असा नजारा. ही खाडी आहे एक प्रकारे. ते या इकडच्या प्लेसचं पावित्र्य राखा, स्वच्छता ठेवा. कोणीही प्लास्टिक बॉटल्स वगैरे इकडे तिकडे टाकू नका. खूप छान आहे. धामापूरला आलात ना तुम्ही नक्की विजिट करा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, जस्ट पाहिलात तर आता धामापूर येथील श्री सातेरी मंदिर आणि देवी भगवती मंदिर, त्याच्यानंतर त्याच्या लगतच असलेलं लेक, खाडी म्हणू शकतो आपण, त्याच्याही आज देखील मंदिर आहे. हे कोणाला माहीत नसेल, एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो. तर मित्रांनो, नक्की या, विजिट करा, खूप छान आहे. आता आपण जात आहोत राजकोटला, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला आणि मालवण बीच करणार आहोत, चिवला बीच करणार आहोत आणि मग आपली मध्ये काही प्लेसेस असतील तर ते बघणार आहोत. तर मित्रांनो, समोर दिसतंय तर श्री किल्ले सिंधुदुर्ग आणि आपल्याला जायचं आहे इकडे राजकोटला महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि हा आहे आपला मालवण बीच. शांत वाटतं, एकदम मस्त. तर आपल्याला इथून
पुढे जायचं आहे. तिथे आपल्याला गाडी पार्क करायची आणि महाराजांच्या पुतळ्याच्या इथे जायचं आहे, दर्शन घ्यायचं. आणि हा समोर दिसतोय पुन्हा एकदा सांगतो श्री आपला श्री किल्ले सिंधुदुर्ग. तर मित्रांनो आपण पोचलो आहे राजकोटला महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला. आणि हा प्रवेशद्वार आहे, मागे तुम्हाला दिसतो आहे तो या साईडला श्री किल्ले सिंधुदुर्ग आणि इथे आपल्या महाराजांचा पुतळा आहे. चला जाऊया. दिल चाहता सारखं उभे राहा. असं ते महालक्ष्मीचं बंद केलं, ते अशी बसायची जोडपी ती बसली, संध्याकाळ झाली आणि नंतर बघतात सगळं चारी बाजूने पाणी भरलं. सगळे बोंबाबोंब करतात. बोंब तर मित्रांनो तुम्ही बघितलात, पहिला आपण गेलो कुठे धामापूर आणि आता राजकोटला आलो आहे. श्री क्षेत्र श्री किल्ले सिंधुदुर्ग, त्यानंतर महाराजांचा पुतळा राजकोटला बघितला. बाकीचे स्पॉट्स आपल्याला कवर करता नाही आले कारण आता काळोख झालं आहे, संध्याकाळ झाली आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटवर नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वाधिक तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.